नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता असे प्रश्न पडले असतील की मार्च 2026चा हप्ता कधी येणार आणि एप्रिल हप्ता, असे हे दोन्ही मिळून हप्ते तुमच्या अकाउंटमध्ये कधी जमा होणार आहेत. तर याचीच आज अपडेट आपण जाणून घेणार आहोत. तर मार्च 2026चा लाडकी बहीण हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना खात्यात जमा झालेला नाही. राज्य सरकारच्या घोषणेनुसार मार्चचा हप्ता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर मार्चचा 1500 रुपये हप्ता आधीच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. एप्रिल हप्ता असा हा दोन्ही मिळून हप्ते नवीन शासकीय निर्णयानुसार मार्च आणि एप्रिल 2026 या दोन्ही हप्त्यांचे एकत्र पैसे 3000 रुपये निवडक लाभार्थींना देण्याची तरतूद केली गेली आहे. हा निर्णय DBT माध्यमातून बँक खात्यात थेट जमा होण्यासाठी घेण्यात आलेला आहे. तसेच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे न जमा होण्याचे कारण, पैसे न मिळण्याचे कारण काय आहे? जर तुमच्या लाडक्या बहिणीला मार्च एप्रिल हप्ता अजून मिळालेला नसेल तर खालील बाबींची तपासणी करून घ्या लवकरात लवकर लाडक्या बहिणींनो. KYC पूर्ण नसेल तर ती करून घ्या. अनेकांचे KYC अपूर्ण असल्यामुळे पैसे रोखले जातात. सरकारने KYC करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवली होती. आधार बँक लिंक नसलेली तुमचे लाभार्थी बँक खाते आधारशी लिंक नसेल तर ती प्रोसेस लवकरात लवकर करून घ्या. काही ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता उशिरा आल्यामुळे मार्च एप्रिलचे पैसे थोडे उशिरा वितरित होत आहेत. तुमचा हप्ता तपासण्याची पद्धत काय आहे लाडक्या बहिणींनो? लाभार्थींनी अधिकृत लाडकी बहीण पोर्टलवर जाऊन आपला नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर घालून स्थिती तपासावी. तसेच बँक खात्याचा मेसेज किंवा मोबाईल बँकिंग ॲपद्वारे हप्त्याची लेखापिढी तपासल्यास तुम्हाला लवकर माहिती मिळू शकते. तसेच लाडक्या बहिणींनो, तुमची काय जबाबदारी आहे? लाभार्थ्यांनी KYC अपडेट करून आधार बँक लिंक सुरळीत असल्याची खात्री करावी. जर अजून अर्ज झालेला नसेल तर अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसे थोड्या उशिरा येतील पण नक्की येतील. फक्त तुमच्या कागदपत्रे आणि KYC नियमित ठेवा. आपल्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि तसेच ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.